नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे आपल्या मोबाईलमधून आपल्या शेतीच्या ई-पीक पाहणी करू शकतो त्याच्याबद्दल. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला यायचं आहे प्ले स्टोअरवरती आणि इथं आपल्याला हा ई-पीक नावाचा ॲप इन्स्टॉल करून त्याला ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन आपल्याला इथं काही आपल्या फोटोज आणि मीडियाची परमिशन मागेल. त्याला आपल्याला ॲलो करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या लोकेशनची परमिशन मागेल, ते पण आपल्याला इथं ॲलो करायचं आहे. ॲलो केल्यानंतर आपल्याला इथं माहिती दिसेल काही, ते आपल्याला इथं राईट स्क्रोल करून ते समोर यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे महसूल विभागचा ऑप्शन येऊन जाणार. इथून आपल्याला निवडामधून आपला महसूल विभाग निवडायचा आहे आणि ह्या ॲरोवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. इथं आपल्याला लॉगिंग पद्धत निवडायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला शेतकरी म्हणून लॉगिंग करायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. तो मोबाईल नंबर दिल्यानंतर आपल्याला इथं संकेतांक पाठवावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP येऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायची आहे. OTP फिल केल्यानंतर आपल्याला इथं लॉगिंगवरती क्लिक करायचं आहे. मग थोडासा लोडिंग होईल, आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. इथं आपल्याला नवीन खातेदार नोंदणीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. इथं आपला विभाग पहिले अगोदरच निवडून आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून आपला जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला इथून आपला तालुका निवडायचा आहे आणि तालुका दिल्यानंतर आपल्याला इथून आपली शेती जिथं असेल तो गावाचे नाव इथं निवडायचं आहे. गावाचे नाव निवडल्यानंतर आपल्याला इथं या ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. या पेजवरती आपल्याला आपला खातेदार निवडायचा आहे. आपण इथं खातेदार पहिल्या नावाने किंवा मधल्या नावाने किंवा आडनाव किंवा खाते क्रमांक किंवा गट नंबर या कुठल्या पण टाईपने तुम्ही आपला नाव शोधू शकता. जर आपण गट नंबर देत असेल तर आपल्याला इथं गट नंबरवरती सिलेक्ट करून इथं आपल्याला आपला गट नंबर द्यायचा आहे आणि शोधावरती क्लिक करायचं आहे. मग थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे खातेदार निवडाचे ऑप्शन येऊन जाणार. इथं आपल्याला निवडावरती क्लिक करून आपलं नाव शोधायचं आहे आणि त्याला क्लिक करायचं आहे आणि या ॲरोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपलं नाव इथं ॲड होऊन जाणार आणि इथं आपला खातेदाराचे नाव आणि इथं आपला खाता क्रमांक येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला या ॲरोवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाला असा मेसेज येऊन जाणार. इथं आपल्याला ठीक आहे वरती क्लिक करायचं आहे आणि मग आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. इथं आपल्याला खातेदाराचे नावमधून इथं निवडावरती क्लिक करून आपलं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि या ॲरोवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. मग थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. इथं आपल्याला पीक माहिती नोंदवावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. सर्वात अगोदर आपल्याला इथून आपला खाते क्रमांक सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून भूमापन गट क्रमांक सिलेक्ट करायचा आहे. गट क्रमांक सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं जमिनीचे एकूण क्षेत्र आणि पोटखराब दोन्ही पण इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथून आपला हंगाम निवडायचा आहे. आपण जर संपूर्ण वर्ष शेती करत असेल तर आपल्याला हा पहिलावाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि जर खरीप करत असाल तर आपल्याला इथं हा खरीपवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्याखाली आपली पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र हे पूर्ण हेक्टर आरमध्ये इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला पिकाचा वर्ग सिलेक्ट करायचा आहे. आपण ज्या प्रकारे आपलं पीक लावत असाल त्या प्रकारचा आपल्याला इथून आपला पिकाचा वर्ग सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून आपला मुख्य पीक निवडायचा आहे. आपण जो पीक आपल्या शेतीमध्ये लावत असाल तो पीक आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं शेरा भरा हे आरचा ऑप्शन आलेला आहे. आपण आपल्या शेतीची किती जमीन हे लागवडीसाठी आपण वापरता ते जमीन इथं द्यायची आहे. जर आपण पूर्ण क्षेत्र देत असाल तर आपल्याला इथं टिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली आपल्याला इथं लागवडीचे दिनांकबद्दल विचारलं आहे. आपण आपली शेती हे केव्हा लागवड केली ते दिनांक आपल्याला इथं द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं दुय्यम पीक 1चा ऑप्शन आलेला आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं हंगाममधून हा खरीपचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि आपण हा दुसरा पीक आपल्या शेतीमध्ये किती जागेवर लावता तो जागेचा इथं क्षेत्र द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून पिकाची झाडाची नावेमधून आपण आपला जो दुसरा पीक लावता त्या पिकाच्या नाव इथून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. नाव दिल्यानंतर आपल्याला इथं लागवडीच्या दिनांकमधून आपण हे पीक ज्या तारखेला लावला होता ते तारीख आपण आपल्याला इथं सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं दुय्यम पीक 2चा ऑप्शन दिलेला आहे.
आपण आणखी जर काही आपल्या शेतीमध्ये लावत असाल तर तो पण इथं ॲड करायचा आहे आणि इथं दुय्यम पीक 3चा पण ऑप्शन दिलेला आहे आणि आपण आणखी दुसरं काही लावत असाल तो पण इथं आपल्याला ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं जलसिंचनाच्या साधनाबद्दल आपल्याला विचारलं आहे. तर आपल्याला इथून निवडामधून आपण आपल्या शेतीवर पाण्याचा उपयोग कशाप्रकारे करता म्हणजे कशाद्वारे करता, तलाव, विहीर किंवा कोरडवाहू आहे ते आपल्याला इथून सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं विचारले आहे किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का? अगर करायची असेल तर आपल्याला इथं यस होयवरती क्लिक करायचं आहे आणि नसेल तर इथं नाहीवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं पुढे जावरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. मग थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. इथं आपल्याला आणखी पुढे जावरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे 2 छायाचित्र काढायचे ऑप्शन्स येऊन जाणार. सर्वात अगोदर आपल्याला इथं छायाचित्र 1 वरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथं काही मीडिया आणि व्हिडिओज फोटोजची काही परमिशन मागेल ते आपल्याला इथं ॲलो करायचे आहे आणि याप्रमाणे आपल्या लागवडीच्या म्हणजेच आपल्या पिकाची फोटो काढायची आहे आणि इथं राईटवरती क्लिक करायचं आहे. मग तो याप्रमाणे आपला फोटो इथं आपला ॲड होऊन जाणार. आपण इथं अक्षांश, रेषांश आणि GPS ची अचूकतामध्ये आपण इथं पाहू शकता. त्याच्यानंतर आपल्याला याचप्रमाणे छायाचित्र 2 वरती क्लिक करून आपल्याला दुसरी फोटोग्राफ काढून घ्यायची आहे. फोटोग्राफ काढल्यानंतर ते पण इथं ॲड करून घ्यायचं आहे. दोन्ही पण फोटो आपण इथं पाहू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं या राईटवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्यासमोर मग याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. इथं आपण दिलेली सर्व माहिती आपल्याला पूर्ण तपासून घ्यायची आहे आणि सर्व माहिती बरोबर असेल तर आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक करून पुढेवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे आपल्यासमोर पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे याप्रमाणे एक मेसेज येऊन जाणार. इथं आपल्याला ठीक आहे वरती क्लिक करायचं आहे. आपण इथं पिकाची माहिती पाहावरती क्लिक करून आपल्या एपिक झालेल्या फॉर्मची आपण इथं थोडी मस्ती माहिती पाहू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईलवरून आपल्या एपिक पाहणी करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.